लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बीएलए व आशा वर्कर यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले। या माध्यमातून मतदार यादीत सुधारणा करण्याची जबाबदारी प्रशासनाची होती। मात्र मतदार यादीतील गडबडीमुळे नागपुरात जवळपास 5 लाख मतदार मतदानापासून वंचित राहिले। आगामी विधानसभा निवडणुकीत अशी चूक होऊ नये या संदर्भात आमदार कृष्णा खोपळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांना निवेदन देण्यात आले। वाठोडा येथे देशातला महत्त्वपूर्ण सिम्बॉयसिस कॉलेज आपल्या नागपूर शहराच्या वाठोड्यामध्ये 4 वर्ष अगोदर सुरू झाला आहे। इंटरनॅशनल लेवलचं आपलं ते सिम्बॉयसिस आहे, परंतु काही काळापासून या 2-3 वर्षापासून सिम्बॉयसिसच्या समोर काही गांजा, काही हफीम अशा प्रकारचे पदार्थ विकण्याचा धंदा, हा गोरखधंदा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। मी आता जे पीआई आहे यांच्या अगोदर जे पीआई होते, जे पोलीस तिचे प्रमुख होते, मी त्यांना सांगितलं होतं का तुम्ही याची चौकशी करा, कारण मुलांचं भविष्य खराब होऊ नये। मुलं अगर गेटच्या बाहेर निघाल्यात, हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे। अनेक मुस्लिम कोणीतरी आहे, त्याच्यावरची WBM ची गाडी आहे, तो त्या माध्यमातून तिथं सप्लाय करते, हे सुद्धा मी पोलिसाला सांगितलं होतं। परंतु दुर्भाग्यवर्ष असं आहे का वाठोडा पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही। आज तुम्ही वर्तमान पेपरला वाचलं असेल, पोलीसचा एक हवालदार तो उडीसामध्ये गेला, उडीसामध्ये गाडी घेऊन गेला आणि तिथून 2200 किलो गांजा तो उडीसावरून नागपूरला आणत होता। आणि नागपूरला आणलं म्हटल्याने वाठोडा पोलीस तो सिपाही असल्यामुळे वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये तो माल आणत होता आणि तो मधामध्ये उडीसा पोलिसांनी त्याची गाडी जेव्हा चेक केली आणि गाडी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये 2200 किलो हा तिथं गांजा त्यांनी पकडला आणि त्यांची जानकारी त्याच्या जेव्हा PCR त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं का मी वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये, नागपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये मी एक हवालदारच्या रूपाने काम करत आहो आणि म्हणून पोलीस कमिशनर साहेबांनी त्याला तडकाफडकी सस्पेंड नाही तर त्याला डिसमिस केलं। मी पोलीस कमिशनर साहेबांचं स्वागत करतो का असा कोणताही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य केलं असेल त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे। आणि पोलीस आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला। अगर पोलिसांनी जे मी सांगितलं ते अगर पहिलेपासून अगर दखल घेतली असती आणि त्या ठिकाणी जे समोर जे अतिक्रमण करून जे बसले काही लोक दुकान टाकून, कारण तिथं क्रीडा संकुल होणार आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून जे बसले आहे आणि ते त्या ठिकाणी हा धंदा करत आहे आणि म्हणून मुलांचे भविष्य खराब होऊ नये, इतकी मोठी सिम्बॉयसिस त्या या माध्यमातून चोट्याच्या माध्यमातून बदनाम होऊ नये आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मी निश्चित स्वरूपात उद्या पोलीस आयुक्ताला सुद्धा भेटणार आहे आणि या संदर्भात जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे। फॉर्च्यून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.